लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर, लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध। अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही। लेदरची 100% गॅरंटी। पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोका जवळ, अहमदनगर। संपर्क क्रमांक 9604 32 78 63। छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर। संपर्क क्रमांक 92 84 14 65 54। भस्मासूर अशी ओळख निर्माण झालेल्या भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याचा चंग सर्वसामान्य जनतेनं बांधलाय। मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील गाफील राहून किंवा अति आत्मविश्वास बाळगून चालणार नाहीये। मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून प्रचार यंत्रणा नियोजन पद्धतीनं राबवल्यास आपला विजय हा निश्चित असल्याचा विश्वास महाविकास आघाडीचे जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी इथं बोलताना व्यक्त केला आहे। जालना लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ शहरातील अंबड रोडवरील गोल्डी लॉन्स या ठिकाणी जालना विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जालना लोकसभेचे निरीक्षक माजी मंत्री अनिल पाटील यांची उपस्थिती होती, तर पक्षाचे जिल्हा निरीक्षक नामदेव पवार, आमदार कैलास गोरंट्याल, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर निसार देशमुख, प्राध्यापक सत्संग मुंडे, ज्येष्ठ नेते इक्बाल पाशा, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष शेख मेहमूद, युवा नेते अक्षय गोरंट्याल यांच्यासह व्यासपीठावर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। तुम्हाला काय वाटतं? आजची गर्दी म्हणजे जालना विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याची ही आढावा बैठक होती। त्यामध्ये आमचे प्रमुख आदरणीय आमदार कैलास गोरंट्याल साहेब आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे सर्व मान्यवर या बैठकीला उपस्थित होते। मी आपल्या माध्यमातून सर्व नेते मंडळीचं परत एकदा धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोकसभेला उमेदवारी दिली। आणि आजच्या गर्दीवरून काय वाटतं असं तुम्हाला विचारायचं असेल तर कैलास शेटने आत्ताच सांगितलं की आमची सीट 2 लाख मताने निवडून येईल। अफवा येत आहेत, तुमची भेट झाली, नोरा कुस्ती आहे, काय म्हणाल आपण? आता ह्या अफवाला तुम्हीच जर याचं अफवा बंद केलं तर बरं होईल, नाही तर त्यांनी सोडल्या का नाही सोडल्या आम्हाला कळेना, पण तुमच्याच माध्यमातून आम्हाला कळायला लागल्या। त्याच्यामुळे आता त्या अफवा आजपासून परत अफवाला बंदी आणि अफवावर आपण चर्चा करू नये अशी आपल्याला पण विनंती। हे बघा, शॉर्ट नोटीसमध्ये प्रचंड गर्दी आज झालेली आहे आणि यातून असं दिसतोय की जे कार्यकर्ता आहे त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि त्याचा उत्साह 13 तारीखपर्यंत असाच राहू अशी आमची अपेक्षा आहे आणि मतदानात त्याचं परिवर्तन होणार। त्याचं कारण काय? हे बघा, तुम्ही बघा, एक तर भारतीय जनता पार्टीचे नेता यांनी जे शिवसेना फोडली, ज्याने राष्ट्रवादी फोडली, ना खाऊंगा ना खिलाऊंगा ना खाने दूंगा असं होतं। 72 कोटीचा कर्ज, 72,000 कोटीचा कर्ज काढायचा आरोप लावायचा अजित पवारला आणि 4थ्या दिवशी त्यांना उपमुख्यमंत्री करायचं। अशोक चव्हाण लीडर नाही डीलर आहे म्हणायचं, त्यांना पार्टीत घेतलं आणि ज्यावर आरोप झाले अशाच्या लोकांना त्याने पार्टीत घेतलं। त्यामुळे जनतेचं एक फार प्रकारची मोठ्या प्रमाणात चीड आहे की तुम्ही भ्रष्टाचारांना घेऊन त्यांना मोठा करतात, मग याचा पाप तुम्हाला भोगावा लागेल आणि 13 तारखेला ते भोगणार आहे। सध्याची परिस्थिती आपल्याला काय जाणवतं? सध्या तर मी तुम्हाला सांगतो की मी महाराष्ट्रातच बोलतो, जालन्याचं नाही महाराष्ट्र। महाविकास आघाडीचे 30 पेक्षा जास्त खासदार या महाराष्ट्रात निवडून येणार आहेत आणि प्रत्येकाचं लीड 1,00,000 1.5 लाखपेक्षा जास्त होईल। कारण उद्धवसाहेब ठाकरे यांचा जे शिवसेना आहे ओरिजिनल ते आमच्यासोबत आहे आणि मागे हीच ताकद त्यांच्यासोबत होत असताना त्यांची 2-2, 3-3 लाखची लीड होती, आता हे आमच्यासोबत आहे। आणि आता आपल्याही लक्षात आलं असेल की खोतकर आपल्यासोबत आहे। त्यांनी जे सांगितलं आपल्याला की मागच्या वेळेस तुम्ही का पडले, शिवसेना तर नव्हतीच सोबत, पण आता खोतकर हे आडनाव आमच्या सोबत आहे। आता अनिरुद्ध खोतकरच्या रूपानं ओरिजिनल खोतकर
कारण माणूस कुठे याला खूप महत्व आहे. तो कुठं उभा राहून बोलतो. कैलास शेठ, तुम्ही येण्यापूर्वी तर सूचना करण्यात आल्या किंवा खालून पदाधिकाऱ्याकडून कल्याण काळे साहेबांचा असा विचार होता की आपण काय केलं पाहिजे नेमकं, त्याच्या थोड्या पदाधिकाऱ्याकडून आपण काही सूचना घेऊ. आता आम्हाला अपेक्षित होतं की कार्यकर्ता किंवा तुम्ही हे करा, तुम्ही अशा बैठका घ्या, तुम्ही कशा पोलिंग चिक्स वाटा, काय काय करा, ह्या सूचना करत. पण कार्यकर्त्याला व्यासपीठावर आणलं की तो सूचना करण्याऐवजी भाषण करत असतो. कारण की मी कुठं उभा आहे यावर खूप अवलंबून आहे. आणि त्या अनुषंगाने आमचे घेवंदे साहेब जरा वर आले नाही तर खालूनच तुम्ही बोलले तर तुम्ही सूचना केल्या. पण अत्यंत वर असो तर खाली असो तुमच्या मौलिक सूचनांचा दखल माननीय कल्याण काळे साहेबांनी घेतलेली. मी त्यांच्या शेजारी बसलो हे तुम्हाला या प्रसंगी सांगतो. आता भाषणामध्ये सगळ्यांनी पाशा साहेबांपासून सगळ्यांनी की महाविकास आघाडी का पाहिजे आणि मोदी का नको हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पुन्हा तेच मुद्दे, त्याच गोष्टी, त्या काही सांगण्यामध्ये अर्थ नाही. पण मी आमचे काही अनुभव तुम्हाला सांगतो. आम्ही 25 वर्ष भारतीय जनता पार्टी बरोबर कारभार केला. 25 वर्ष. प्रतिनिधी नाझीम मनियार, NTV न्यूज मराठी, जालना.